नमस्कार मंडळी, मी रेखा. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर मी तुम्हाला आज 10 ते 15 मिनिटात बनणारा नाश्ता दाखवणार आहे. तर बघूया. तर इथे बघू शकता तुम्ही, ही डाळ मी 3 ते 4 तास भिजत घातलेली आहे. आता मी हिला वाटून घेणार आहे. आणि ही डाळ जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी भिजत घालू शकता. आणि जर तुम्हाला संध्याकाळी बनवायचं असेल तर तुम्ही हिला 2-3 तास अगोदर भिजू घालू शकता. इथे मी चण्याची डाळ वाटून घेते. याच्यामध्ये तुम्हाला पाणी बिलकुल पण घालायचं नाही आहे. चण्याच्या डाळीमध्ये थोडीशी डाळ राहिली तरी चालेल, जास्त बारीक पण नाही करायची, पण पाणी अजिबात घालायचं नाही. तर बघू शकता इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी अजिबात पाणी नाही घातलं. आता यामध्ये आपण थोडेसे सुके मसाले घालूया. सुके मसाले घालू. लाल तिखट, हळद, थोडासा ओवा, सौंफ, बडीशोप आणि थोडंसं जास्तीचाच तीळ घाला. तीळ थोडे जास्त घातलेत मी. थोडेसे धने, थोडेसे चोळून घालायचे धने, जिरं, चवीनुसार मीठ, मेथी, थोडंसं चण्याचं पीठ, कांदा आणि थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट. 3 ते 4 मिरच्या कापून घेतलेल्या बारीक. अजून थोडंसं लाल तिखट घालूया आणि हाताने याला असं मळून घेऊ. बघू शकता छान मळून झालेलं आहे. यामध्ये मी पाणी बिलकुल पण नाही घातलेलं. पाणी घालायचं नाही, कारण आपण चण्याची डाळ टाकलेली आहे वाटून, त्यामध्ये पाणी असतं. तर आपण असे छोटे छोटे टिक्क्या बनवून घेऊ, छोट्या छोट्या. तर बघू शकता मी सर्व टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही डाळ संध्याकाळीच भिजत घाला. जर तुम्हाला संध्याकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही ही डाळ 2-3 घंटे अगोदरच भिजत घाला. आणि आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम करायला ठेवू.
तेल गरम झालेलं आहे. इथे आपण टिक्क्या टाकून घेऊ यामध्ये. गॅस मीडियम ठेवायचा. आपण पलटी करून घेऊ. बघू शकता कलर किती छान आलाय. चार ते 5 मिनिटं तळून द्यायच्या, कारण त्या आतमध्ये पण चांगल्या क्रिस्पी झाल्या पाहिजे. चार ते 5 मिनिटं झालेले आहेत. त्या पण खूप छान झाल्या. काढून घेऊ. तर तयार आहे आपला 10 ते 15 मिनिटात बनणारा चण्याची डाळ व मेथीचा क्रिस्पी असा नाश्ता. तर बघू शकता वड्या खूप कुरकुरीत झालेल्या आहेत. तुम्ही पण एकदा करून बघा. कमेंटमध्ये मला सांगा आणि लाईक व शेअर करा.